मित्रो नमस्कार. शेतकरी मित्रांसाठी आज आणखी एक व्हिडिओ आपण आणलेला आहे आणि प्लॉट आहे तुरीचा. आज आपण हा जो प्लॉट आपल्याला दिसत आहे एक चांगला परिपूर्ण भरलेला, म्हणजे शेंग जे आहे पूर्ण लपकलेले आहे, तूर लपकलेली आहे. आणि हे कशा माध्यमातून कशाचा वापर करून हे तूर इथं आलेली आहे, तर आपण शेतकऱ्याच्याच मुखातून. नमस्कार. नमस्कार. सर, हे शेत आपलंच आहे हा, माझंच शेत आहे. है ना? पहिले आपला परिचय द्या आपल्या शेतकरी मित्रांना. मी रवींद्र मोहल्ले, हां हां. नया अकोला, तालुका जिल्हा अमरावती. अच्छा, नया अकोला म्हणजे वलगावच्या जवळच आहे आपलं गाव आहे ना? गोलगाव तांदूर बाजार रोडवर हां आहे. हां हां. प्लॉट जो आहे तुमचा तुरीचा दिसत आहे मला, किती एकराचा आहे? हा 5 एकराचा प्लॉट आहे. टोटल 5 एकर प्लॉट टोटल आहे. 5 एकर. बरोबर आहे. आणि 5 एकरामध्ये तूर आहे. हा, तूर आहे. आता हे जे तूर मला दिसत आहे इथं जायला पण जागा नाही आहे आपल्या तुरीमध्ये, हो. तर हे याच्यामध्ये फक्त माळा तूर होती की काय? नाही, याच्यात सोयाबीन होतो. याच्यात सोयाबीन पण होतं आहे ना? हो, याच्यामध्ये काढली. सोयाबीन होतं. हो. सोयाबीन, त्याच्यानंतर ही तूर तुमची आहे. तूर आहे. हो. आज ही जी तूर आहे जे लपकलेली आहे, खूप काय शेंगा याच्यामध्ये भयानक दिसून राहिल्या मला. हो, चांगला माल आहे. तर काय केलंय आपण, याला काय ट्रीटमेंट केली? तर याच्यात आम्ही ग्रीन लाईन वापरलं. ग्रीन लाईनचं पूर्ण औषध आहे हे. अच्छा, ग्रीन लाईफ प्रोसिटेकचे औषधी हो. जे ट्रीटमेंट आहे ते आपण त्याला ऑर्गॅनिक. हो. वापरलेलं आहे. आणि हे तूर बरं, याला आता काय किती स्प्रे झाले तुमचे? माझे 3 स्प्रे झाले. 3 स्प्रे तुमचे याला हो. झालेले आहे. हो. आणि ह्या 3 स्प्रे मध्ये जसं आम्ही सांगितलं त्या पद्धतीनं त्या पद्धतीने तुम्ही त्या स्प्रे केलेले आहे. तर आधी जे तुम्हाला तूर दिसत होती आणि या स्प्रेच्या नंतर जे तूर आज दिसत आहे, तर काय फरक वाटते तुम्हाला? दरवर्षी मी रासायनिक मारत होतो. बरं. यावर्षी ऑर्गॅनिक मारल्यामुळं भरपूर फायदा मिळाला आहे आता मला. म्हणजे रासायनिक तुम्ही आतापर्यंत रासायनिक करत होते. हो. हे पहिलं वर्ष हे तुमचं तुम्ही पहिलंच ऑर्गॅनिक वर्ष कडे ऑर्गॅनिक वळलेले आहे. आणि ऑर्गॅनिक मध्ये आणि रासायनिक मध्ये बरेच लोक म्हणतात की रासायनिक जे ऑर्गॅनिक जे आहे ते रासायनिक सारखे रिझल्ट नसतात नाही आणि ते मिळत नाही. तुम्हाला काय वाटतं सर? त्याच्यापेक्षा तर खूप चांगले रिझल्ट आहे म्हणजे organic. रासायनिक पेक्षाही चांगले हो, रिझल्ट तुम्हाला? दरवर्षीपेक्षा माझी तूर 1 नंबर आहे. अच्छा अच्छा. पुरा माल झाला आहे पहा. हा, हे दिसूनच राहिलं आहे हो. शेंगा. हो, आणि पुरी लपकली. खूपच सुंदर हा. असं इथं दृश्य आहे. हे शेंगा याला भरपूर झालेले आहे. हे यांच्या मागं पण आहे. भरपूर शेंगा आहे. हे डांगे हा, हे खतरनाक डांगे. भरपूर शेंगा याला आहे आणि खूप चांगलं सेटिंग आहे. आणि शेंगा पण भरत आहे. लवकर कन्व्हर्शन झालं हा, हा. तर सगळ्यात मोठा प्रश्न आहे की आज तुरी भरपूर लोकांचे आहे. फुलं येतात पण फुलाचं कन्व्हर्शन होत नाही. बरोबर आहे. याच्यात लवकर झालं. मधमाशा, आता बघा इथं यांच्या शेतामध्ये मधमाशा एवढ्या आहे, आतमध्ये जर गेलं तर चालणं मुश्किल आहे, एवढ्या मधमाशा याच्यामध्ये आहे. मित्र हो, मधमाशा शेतामध्ये येणं खूप महत्वाचं आहे फुलाच्या अवस्थेमध्ये. आज फुलाचं कन्व्हर्शन केला आपला, हो. हे त्याच्या पद्धतीनं जर रासायनिकचा केला असता आणि आज ग्रीन लाईफचा केला, तर कन्व्हर्शन जे झालं आहे फुलाचं शेंगांमध्ये, तर हे पिरियड त्याचा किती लागते तुम्हाला रासायनिक मध्ये आणि याला? एक शेत वेगळा आहे, त्याच्यात मी रासायनिक वापरलो, बरं बरं. याच्यात मी ऑर्गॅनिक वापरलो. हा हा. हे अजून फुलातच आहे, फुलच अच्छा अच्छा आहे. अच्छा अच्छा. याच्यात शेंगा झाल्या. पूर्ण शेंगा. म्हणजे हे तुम्ही कंपॅरिझन केलेलं आहे हो. की त्या शेतामध्ये रासायनिक हो. आहे, या शेतामध्ये organic. इथं शेंगा तुमच्या तयार झाल्या हो. आणि त्या शेतामध्ये अजून फुलावरच आहे. आता म्हणजे- तर पुढच्या वर्षीपासून मी पूर्ण ऑर्गॅनिकच वापरणार आहे. टोटल आपलं किती हा. शेती आहे सर तुमच्याकडे? किती? माझ्याकडे 25 एकर शेती आहे. 25 एकर शेती तुमच्याकडे आहे. मला वाटतं तुम्ही सोयाबीन पण केलं होतं हा, यावर्षी, है ना? सोयाबीन केलं होतं. आणि त्याच्यामध्ये पण कंपॅरिझन केलं होतं. सोयाबीन मध्ये मारलो तुम्ही ग्रीन लाईफ. बरं त्याच्यात बरं. मला फायदा वाटला हा. म्हणून 5 एकराचा म्हणून प्लॉट तूर केली. वर केली. सोयाबीन मध्ये काय फायदा वाटला तुम्हाला? सोयाबीन म्हणजे यावर्षी लोकांना सोयाबीन झाले नाही. बरं बरं. यावर्षी मलाही 12 पोते सोयाबीन झालं 2 अच्छा एकरात. अच्छा अच्छा. 2 एकरात. आणि बाकी तुमचं रासायनिक पद्धत नव्हतं. हा, बाकी मग रासायनिक. ते रासायनिक पद्धतनं त्याच्यामध्ये काय ॲव्हरेज आहे, याच्यामध्ये काय ॲव्हरेज लागला? याच्यात एकरी 6चा लागला, बरं बरं. याच्यात 2-3 अच्छा, म्हणजे याच्यापेक्षा रासायनिकपेक्षा डबलचा ॲव्हरेज तुम्हाला डबलचा लागला. त्याच्यामध्ये लागलं. वातावरण यावर्षीचं खराब होतं, हो. कारण नैसर्गिक आपत्तीच होती एक शेतकऱ्यावर. तर खूप चांगले रिझल्ट सरांनी घेतले आहे आणि एक सरांचा आता एक निश्चयच केला आहे की आपल्याला ऑर्गॅनिक वापरायचं आहे. बरोबर पूर्ण सर? ऑर्गॅनिकच वापरणार आहे पूर्ण मी. ऑर्गॅनिक. आणि ऑर्गॅनिकमुळे जमीन पण चांगली होते आणि हे पीक जे आहे हे लवकर तयार होते, ज्याला म्हणतो आपण फुलाचं कन्व्हर्शन होणं येतं. ह्या सगळ्या गोष्टीचं बेनिफिट ऑर्गॅनिक मध्ये आपल्याला मिळू शकते, जे रासायनिक मध्ये मिळत नाही. आणि हे जे निसर्गाचं संतुलन ज्याला म्हटलं जाते ते पण राखल्या जाते. हो. म्हणजे आता मधमाशा इथं हा. येणं है ना, तर हे चांगलं यांनी हे घेतलेलं आहे. तसेच आपल्याला एक वलगावचे शेतकरी पण आहे, संजू भाऊ हो. कोवरे सर. तर सर, हा प्लॉट तुम्ही बघून राहिले,
काय बरं. वाटते तर आणि खूप तुमचा छान. पण एक प्लॉट आपण बघून आला हा, होता हा. हा ना काय प्लॉट मध्ये तुमच्या अजून अजून शेंगा तयार होऊन आल्या हा हा, ते हा लवकर तयार तयार झालेला आहे. झालेला आहे. कारण स्प्रे सरांचे हा. लवकर झाले आहे हा. तर बेस्ट आहे एकदम ऑर्गॅनिक बेस्ट बेस्ट ऑर्गॅनिक Green बेस्ट Life चं? ग्रेट नंबर आहे तो. हा प्लॉट मध्ये तुमच्या अजून अजून शेंगा तयार होऊन आल्या हा हा, ते हा लवकर तयार तयार झालेला आहे. झालेला आहे. कारण स्प्रे सरांचे हा. लवकर झाले आहे हा. तर बेस्ट आहे एकदम ऑर्गॅनिक बेस्ट बेस्ट ऑर्गॅनिक Green Life चं? ग्रीन लाईफ है ना ते आपण रिझल्ट बघितले बाकी याच्या इकडे बरेच लोकांना वाटत असते की हे जिथं शेंगा जास्त आहे तिथेच दाखवतात पूर्ण तूर आपण याच्यामध्ये हे टाकणारच आहे जिथं जिथं आपण व्हिडिओ घेऊ शूटिंग घेऊ याच्यामध्ये कारण पूर्ण तूरच अशी आहे बरोबर आहे sir? हा बरोबर आहे पूर्ण तूर अशीच पूर्ण आहे. तूर अशीच आहे कारण स्प्रे एकसारखा झालेला आहे आणि एकसारखा स्प्रे मध्ये सगळी काही एकसारखी तयार झालेली आहे तर सर हे सगळं तुम्हाला एक चांगल्या पद्धतीनं बेनिफिट ग्रीन लाईफचं झालं आहे हो. तर हे शेतकऱ्यांना पण झालं पाहिजे आपल्याला जमीन वाचवायची आहे आपल्याला शेतकऱ्याला वाचवायचं आहे ऑर्गॅनिकचा वापर करून तर काय सांगू इच्छिता तुम्ही शेतकऱ्यांना मला ग्रीन लाईफचे भरपूर फायदा मिळाला. हा हा माझं तर असं आव्हान आहे का बाकी शेतकऱ्यांनी हे ग्रीन लाईफ वापरावं. वापरायला पाहिजे अच्छा, हो अच्छा, अच्छा. वापरायला पाहिजे. काहून काही जमीनची पोत पण सुधारते बरोबर बरोबर आणि फायदा तर होतेच. बरोबर मागच्या वर्षीपेक्षा मला भरपूर फायदा मिळाला. लवकर शेंगा कन्वर्ट झाल्या. बरोबर बरोबर बाकी शेतकऱ्यांना वापरावं नाही. चालते सर आपला आपण जो वेळ दिला व्हिडिओसाठी कारण ही माहिती आपण आपल्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचत असतो हो. तर खूप खूप तुमचे धन्यवाद धन्यवाद. आणि हे आपण हे दाखवू शकतो सर थोडंसं बाजूनं करा हे खोड दाखवा तुरीचं बघा हे सोयाबीन मधली तूर आहे या तुरीचं खोड बघा हे खोड आपण याचं खोड बघू शकतो आणि शेतकरी 100% समाधानी आहे बरोबर सर हो सर 100% संतुष्ट आहे आणि पुढच्या 25 एकरासाठी त्यांची तयारी आहे की पुढच्या वर्षी मला पूर्ण ऑर्गॅनिक करायचं आहे तर अशा पद्धतीचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवावे आणि आपल्याला अलग अलग मिळावं यासाठी स्क्रीन नंबर दिलेला आहे आपण या नंबरवर कॉल करा आणि हे जे चॅनल आहे आपलं ग्रीन लाईफ कृषी टेक कोल्हापूर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा हे व्हिडिओ नवीन नवीन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि भरपूर काही नॉलेज आपल्याला मिळेल तर खूप खूप धन्यवाद सर धन्यवाद तुमचा नमस्कार. धन्यवाद धन्यवाद